हिवाळी अधिवेशनात सोलापूरच्या प्रलंबित कामांना वेग देण्यासाठी 2 देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांची संयुक्त मोहीम आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करत आहे. काही महिन्यांपासून प्रत्येक सभेत, प्रत्येक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसणारी ही जोडी आता नागपूर अधिवेशनातही एकत्र सक्रिय आणि आक्रमकपणे सोलापूरचा मुद्दा मांडताना दिसत आहे. सोलापूरमध्ये विकासाची स्पर्धा असल्याचे स्वतः सुभाष देशमुख यांनी जाहीरपणे सांगितल्यानंतर या दोघांच्या समीकरणांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष अधिक वेधले गेले होते. गेल्या 10 वर्षात सोलापूरसाठी सर्वाधिक निधी आम्ही दोघांनी आणला या विधानानंतर अधिवेशनातही आता त्यांची एकजूट ठळकपणे जाणवली. अधिवेशनादरम्यान दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेऊन सोलापूर शहरातील 2 महत्त्वाचे उड्डाणपूल प्रकल्प तसेच पाणी पुरवठ्याशी संबंधित मोठ्या समस्यांचा सविस्तर आढावा सादर केला. या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उड्डाणपूल प्रकल्प वेगाने मार्गी लागतील आणि पाणी प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व आर्थिक सहाय्य देण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती मिळते. याचबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशीही दोन्ही आमदारांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. जिल्ह्यातील प्रशासकीय प्रश्न, पायाभूत सुविधा, रस्ते विकास तसेच नव्या प्रकल्पांसाठी आवश्यक मंजुरी या सर्व बाबींवर त्यांनी ठोस पाठपुरावा केल्याचे स्रोत सांगतात. या भेटीदरम्यान माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांची उपस्थितीही विशेष लक्षवेधी ठरली. त्यामुळे या त्रिकोणी उपस्थितीने सोलापूरच्या आगामी राजकीय समीकरणांबद्दल नवा चर्चेचा धुराळा उडाल्याचे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे. राजकीय वर्तुळातील चर्चेचा मुद्दा असा, सोलापूरच्या विकासासाठी ही जोडी खऱ्या अर्थाने एकजूट दाखवत आहे का, की आगामी निवडणुकांचा विचार करून सुरू झालेली ही रणनीतिक जवळीक आहे. नागपूर अधिवेशनात देशमुख जोडीने लावलेला हा वेग सोलापूरच्या विकास गतीही तितकीच वाढवतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.